महानगरपालिका आरोग्य समितीच्या नवनिर्वाचित सभापती सुनीता सोळुंके यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आरोग्य विभागामार्फत शहरवासियांना पुरवण्यात येणाऱ्या सुविधांचा आढावा घेतलाय। सध्याच्या आरोग्य सेवांमध्ये अनेक स्तरांवर सुधारणा करण्याची गरज असून यासाठी लवकरच आरोग्य समितीची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। मनपा आरोग्य समितीच्या सभापती सुनीता सोळुंके यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आरोग्य विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला। यावेळी शहरवासियांना दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय आणि आरोग्य सुविधा, स्वच्छता व्यवस्था, दवाखान्याची स्थिती, कर्मचाऱ्यांची उपलब्धता तसेच इतर मूलभूत बाबींची पाहणी करण्यात आली। सुनीता सोळुंके यांनी सांगितलं की सध्याच्या परिस्थितीत आरोग्य विभागाच्या सेवांमध्ये अनेक महत्त्वाच्या सुधारणा करण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून महिलांना अधिक चांगल्या आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देता येतील। त्यापुढे म्हणाल्या की शहरातील स्वच्छता, रोगप्रतिबंधक उपाययोजना, रुग्णालयांची कार्यक्षमता तसेच सार्वजनिक आरोग्याशी संबंधित विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी लवकरच आरोग्य समितीची विशेष बैठक बोलवण्यात येणार आहे। या बैठकीत विविध प्रस्ताव आणि योजनांवर चर्चा करून प्रभावी निर्णय घेतले जातील। सुनीता सोळुंके यांनी नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल तसेच आरोग्य विभागाची कार्यक्षमता अधिक मजबूत करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील असा विश्वास व्यक्त केला। सध्या परिस्थितीत महानगरपालिकेअंतर्गत येणारे जे दवाखाने आहे ते व्यवस्थितरित्या चालू आहेत। तिथे शक्य तेवढ्या सुविधा, औषधांच्या म्हणा किंवा बाकी ज्या लॅब टेस्टिंग आहे त्या पण चालू आहेत। पूर्णतः रुग्णांना चांगल्या प्रकारे सुविधा दिल्या जाते। आपल्याकडे म्हणजे डॉक्टर्स नेहमी कमी असतात, जे अगदी बरोबर, म्हणजे डॉक्टर्स कमी असतात। आपल्याकडे आपण कॉन्ट्रॅक्चुअल बेसवर डॉक्टर अपॉइंट करतोय। प्रत्येक महिन्याच्या पहिल्या गुरुवारी त्यांचे इंटरव्ह्यू चालू असतात। ज्या जागा रिक्त आहेत त्या भरण्याचा प्रयत्न चालू आहे। त्या इंटरव्ह्यू थ्रू जे चांगले डॉक्टर मिळतात त्यांना आम्ही तिथे प्लेस करतोय। आपलं म्हणजे आरोग्य विभागाला आणखीन बळ देण्यासाठी आपल्याकडे काय नियोजन आहे आणि आपली जे आरोग्य विभागाला बळ देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल की शक्यतो जे परमनंट डॉक्टर्स आहेत त्यांची संख्या वाढवण्यात यावी, जेणेकरून ते हॉस्पिटल चांगल्या प्रकारे चालवतील आणि अजून सहाय्य रुग्णांना मिळेल। मॅडम, आपल्याकडे म्हणजे एक नेहमी म्हणजे मोठा प्रॉब्लेम असं असतं की अँटी रॅबीज वॅक्सिनच्या तुटवडा असतं। नाही, ह्यावेळेस पूर्णतः वॅक्सिनची अमाऊंट आहे, पूर्णतः संख्येमध्ये आहे वॅक्सिन, असं काही होणार नाही ह्यावेळेस। आणि सध्या स्थितीत उन्हाचा म्हणजे फार त्रास होणार आहे असे म्हणजे न्यूज वगैरे चालतात, तर आपल्याकडे काय व्यवस्था आहे? आपल्याकडे आपण पूर्ण सगळ्या आरोग्य केंद्रांमध्ये ORSचे सॅचेट्स मोठ्या प्रमाणात उपलब्ध केलेले आहेत आणि रुग्णांना तिथे सांगतोय आपण काळजी घ्या, योग्य भरपूर प्रमाणात पाणी प्या, फ्रूट्स भरपूर खा आणि विशेषतः उन्हाच्या वेळेमध्ये बाहेर पडू नका शक्यतो, जेणेकरून हीट स्ट्रोक आपल्याला स्टार्ट करता येईल। आपली आरोग्य समितीची बैठक केव्हा होणार? नेक्स्ट वीकमध्ये अपेक्षित आहे, म्हणजे प्रयत्न करतोय आम्ही।